कोल्हापुरातील ताराबाई पार्कमध्ये राहणारे नाट्य दिग्दर्शक सुविद्य कुलकर्णी यांचं आकस्मिक निधन झालं. सुविद्य कुलकर्णी यांनी अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलंय, अनेक कलाकार घडवले. या क्षेत्रातील त्यांचं योगदान निश्चितपणे प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर आणि मुंबईतील रंगकर्मींनी रविवारी सायंकाळी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये नाट्यप्रयोगाचं आयोजन केलं. सुरुवातीला दिग्दर्शक अजय कुरणे, अभिनेते स्वप्नील राजशेखर, विद्यासागर अध्यापक रमेश सुतार, सुनील घोरपडे, सार्या कुलकर्णी, धृप्ता कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नटराज आणि स्वर्गीय सुविद्य कुलकर्णी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर मुंबईतील कलाकार समीर खांडेकर, शार्दुल सराफ, आदित्य लोणकर, शिल्पा साने, सानिका शिंदे, ऋषी मुडकर यांनी बॅकस्टेजवाला हे तुफान विनोदी नाटक सादर केलं. नेहमी नाट्यरसिकांना आनंद देणारे कलाकार यावेळी मात्र प्रेक्षकांच्या भूमिकेत होते. त्यांनी या नाटकाचा निखळ आनंद घेतला. कोल्हापुरात प्रयोग करणं म्हणजे कलाकार आणि रंगकर्मींसाठी चांगली पर्वणी ठरते. दाद देणारा खरा रसिक कोल्हापुरात भेटतो. या माध्यमातून उत्तरोत्तर दर्जेदार नाट्यप्रयोग सादर होतील अशी अपेक्षा रंगकर्मी समीर खांडेकर यांनी व्यक्त केली. तर नाटकाकडे पाहण्याची सुविद्य कुलकर्णी यांची वेगळी विचारधारा होती, तसंच दृष्टिकोनही वेगळा असायचा. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न नाट्य चळवळीतून होईल, तीच कुलकर्णी यांना खरी आदरांजली ठरेल असं स्वप्नील राजशेखर, अजय कुरणे आणि विद्यासागर अध्यापक यांनी सांगितलं. यानंतर आणखी नाट्यप्रयोगांचं देखील सादरीकरण झालं.